का चाललं ग तुझं सुमित्रा सकाळी? भाजी बनवत आहो वांग्याची. वांग्याची भाजी. हम्म. तर घेतली नव्हती वांगी. काल घेतली नाही. हो. त्याच्याकडे लिहून देटा काढले. हो. चांगले 14 वांगे आहे. हो. घेतलं कापून नाही. मीठ तिखट मीठ घेतलं. हे तर काय कांदा हो. कांदा ना. जरा समजी काय भटकन खोबरं लसूण जिरं खोबरं त्याच्यामध्ये हे टाकली फोडणी. जबरदस्त वाटतं वांग्याची भाजी. कालची मस्त बनली होती का? हो. अजून मस्त बनन ना. बनते. बनवा जबरदस्त. त्याच्यामध्ये काय काय? कसोरी मेथी. चांगली सवय आहे ती त्यानं. चालू आहे फोडणी सकाळचा. सकाळ आहे ना. कामाला जायची घाई आहे तुम्ही. तर कुठे जाता हो तुम्ही? चालली मग काय हे करायला कापाले. आता फिरत करायचा. मला झालं का तिथं वावरामध्ये काड्या साफसूफ करायला बांध साफ करायला लागेल. पावसाळा आता जवळ येत आहे ना. मग यावर्षी तर भाव जास्त आहे म्हणते खताचे. खताचे भाव डबल आहे म्हणते गेल्या वर्षीपेक्षा. आणि गव्हाचे गेल्या वर्षीपेक्षा गव्हाचा अर्धा भाव आहे. शेतकऱ्याचा माल कमी भावात आणि खताच्या किमती वाढल्या, बियाण्याच्या किमती वाढल्या का माहीत नाही. आणि आजपासून पुन्हा हे आहे म्हणते संप पुन्हा. खत काही भेटत नाही. आगाऊ पैसे द्यायला लागते. गेल्या वर्षी तेवढा मोठा पैसे गेला ना. बोगस खत भेटलं. शेती खराब झाली ना आपली. यावर्षी तोच लबडावा बसला आता. असं काय ते आता काम काही खरं नाही. शेतकऱ्याचे जीवन मरण नाही शेतकरी. चला आता सुमित्राची भाजी आहे. आता गावाकडची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पाहत जावा. नमस्कार.